हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टुडेज इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या आजच्या या सेशन मध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपली जी पोयम आहे वॉक अ लिटिल स्लोअर तिचा कन्क्लुडिंग पार्ट पाहू आणि त्याच्यात काय काय वस्तू राहिलेल्या आहेत त्यांना आपण नीट बघू आणि समजूया. तर चला वाचूया वॉक अ लिटिल स्लोअर. तर आज आपण आपली जी पोयम आहे वॉक अ लिटिल स्लोअर ह्याचे जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत जे यूज झालेले आहेत त्यांच्या बद्दल थोडस गोष्टी करूया आणि समजूया की या पोयम मध्ये कोणते कोणते मेन फिगर्स ऑफ स्पीच यूज केले गेले आहेत. ज्याला की हिंदीत आपण अलंकार असतात हिंदी आणि मराठीमध्ये, तसंच ह्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच असतात इंग्लिशमध्ये. तर चला पाहूया. फर्स्ट लाईन बघा, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. तर ह्याच्यामध्ये जे फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे तो आहे एपोस्ट्रॉफी. एपोस्ट्रॉफी हा एक फिगर ऑफ स्पीच आहे ज्याच्यात की आपण एक व्यक्तीशी समोर समोर बोलतो. तो व्यक्ती आपल्या समोर असे हे काही जरुरी नाहीये. तो आपल्याशी ऍबसेंटही होऊ शकतो समोरून आणि आपण कोणत्या ऍबस्ट्रॅक्ट आयडिया किंवा थिंग ऑब्जेक्ट बद्दलही बात करू शकतो याच्यामध्ये. जसं तुम्ही लहानपणापासून एक पोयम ऐकलेली आहे, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. ह्याच्यामध्ये काय आहे, जो लहान पोर आहे तो स्टारशी गोष्टी करतोय. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. तर हे यू कोण आहे, हे स्टार आहे. आता तसंच इथे वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, तर इथे जो मूल आहे तो डॅडीशी गोष्टी करतोय, तो अमोर समोर, तर त्याला म्हणतात एपोस्ट्रॉफी. डॅडी त्याच्या समोर आहेत नाहीये हे आपल्याला नाही माहिती, तर म्हणून इथे हे एपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच यूज केलेला गेला आहे. ह्याची स्पेलिंग तुम्ही सगळे लिहून घ्या. एपोस्ट्रॉफी APOSTROPHE. तर ही स्पेलिंग असते एपोस्ट्रॉफीची. सेकंड लाईन बघा, सॅड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. ह्याच्यामध्ये काय झालंय, लिटिल आणि स्मॉल हे दोन्ही शब्द जर तुम्ही बघाल तर यांचं मिनिंग काय असतं, सेमच असतं. लिटिल म्हणजे लहान आणि स्मॉल म्हणजेही लहान. तर हे काय झालंय, रिपीट झालंय. तर इथे कोणचं आहे, रिपिटिशन. सेकंड लाईन मध्ये हे झालंय रिपिटिशन. तर ह्याच्यात तुम्ही लिहाले की सेकंड लाईन रिपिटिशन, लिटिल अँड स्मॉल आर रिपीटेड वर्ड्स. तर रिपिटिशनची स्पेलिंग लिहा तुम्ही REPITITION, रिपिटिशन. ओके. मग असंच तुम्ही पहा इथे सॅड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. इथे तुम्ही बघाल सॅड सो स्मॉल, इथे एस जो आहे अक्षर हा परत परत यूज केला गेलेला आहे. तर ह्याला म्हणतात एलिटरेशन. ह्याला काय म्हणतात, एलिटरेशन. जेव्हा एकच अक्षर परत परत ये, सॅड सो स्मॉल, ठीक आहे, तर त्याला एलिटरेशन म्हणतात. ह्याची काय स्पेलिंग आहे, AIITERATION. तर हे झालं एलिटरेशन. अशा प्रकारे या दोन लाईनींचं आपण पाहिलं. मग आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. फॉलोइंग, फुटस्टेप्स, परत इथे पण काय येईल, एलिटरेशन. ओके. मग आता आपण आणि बघूया, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. आता इथे तुम्ही बघा, इथे पण समटाइम्स स लास्ट मध्ये आलाय, स्टेप्स परत दोनदा स आणि फास्ट. तर जेव्हा जे आहे कोणताही अक्षर परत परत रिपीट होईल पण तो मध्ये पण येऊ शकतो, कुठेही येऊ शकतो, तर त्याला काय म्हणतात, कन्सोनेन्स म्हणतात. कन्सोनेन्स आणि एलिटरेशन मध्ये फरक आहे. एलिटरेशन मध्ये तुम्ही पहा पहिला अक्षर आहे हा सॅड सो स्मॉल, ठीक आहे, मध्ये नाही आलंय किंवा लास्ट मध्ये नाहीये, पण इथे काय आहे, इथे तर लास्ट मध्ये पण आहे, फर्स्ट लास्ट, इथे मध्ये पण येऊन गेलं आणि असंच इथे येऊन गेलंय, ठीक आहे. समटाइम्स हार्ड टू सी, तर इथे काय यूज झालंय, इथे झालंय यूज कन्सोनेन्स, CONSONANCE. सो कन्सोनेन्स फिगर ऑफ स्पीच इथे यूज झालेलं आहे. आणि तसंच या नेक्स्ट लाईन मध्ये जर आपण बघू, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, समटाइम्स सी, स इथे आलं, तर इथे काय होईल, परतचे एलिटरेशन होईल. नेक्स्ट बघा तुम्ही,
जो स्टॅन्झा आहे, समडे वेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड हु विल वॉन्ट टू फॉलो मी. इथे काय झालंय की लहान मूल जे आहे ते सोचतोय की मी पण मोठा होईने आणि मी वडील बनेने, माझा लहान मूल राहिले आणि मी त्याच्याकरता आदर्श बनेने. म्हणजे हे किती जास्त अतिशयोक्तीच आहे ना, की भाई लहान मुलने इतकं सोचून घेतलं. तर ह्याला म्हणतात एक्झॅजरेशन. ह्याला काय म्हणतात? एक्झॅजरेशन. ह्याची स्पेलिंग लिहा EXAGGERATION, एक्झॅजरेशन. ठीक आहे, तर हे खूप एक्झॅजरेट केलंय, म्हणजे अतिशयोक्तीच केली आहे ह्याच्यात, की मी मोठा होऊन जाईल असं होईल. आता ह्याच्यानंतर पहा तुम्ही नेक्स्ट लाईन इथे, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. तर इथे बरचसे डब्ल्यू ह्याच परत परत झालंय रिपिटेशन. इथे झालंय हे एलिटरेशन, परतसे डब्ल्यूचं कारण की रिपीट झालंय म्हणून. ठीक आहे, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. मग नेक्स्ट लाईन मध्ये पहा, देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड. विल, लिटिल चाइल्ड, इथे कोणतं अक्षर होतोय रिपीट? ल, आणि मध्ये मध्ये होतोय, तर म्हणून इथे काय राहिले? कन्सोनेन्स. इकडेही पहा, विल वॉन्ट टू फॉलो मी, ल ल ल ल ल चारीकडे होतोय. ठीक आहे ना, तर हे झालं कन्सोनेन्स. ओके, तर अशा प्रकारे हे इथे मेन फिगर ऑफ स्पीचेस यूज झालेले आहे या पोएम मध्ये. आणि तर अशा प्रकारे आपण हे फिगर ऑफ स्पीचेस ह्याच्यात वाचलेले. आता तुम्हाला एक ह्याच्यात सांगते, रायमिंग स्कीम काय असते. तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की रायमिंग वर्ड्स काय असतात, जसं की स्मॉल, फॉल, सी, मी. तर हे सगळे असे टाईपचे रायमिंग वर्ड्स असतात. आता तसंच पोएम मध्ये रायमिंग स्कीम पण असते. ती काय असते ती आता पहा. फर्स्ट लाईन नेहमी आपण ए म्हणतो. ठीक आहे, तर ह्याचा लास्ट वर्ड आपल्याला बघायचा असतो. लास्ट वर्ड ह्याचं काय? डॅडी. तर हे काय झालं? ए. ठीक आहे, समजायला ए बी सी डी आपण असं मानून चालायचं. तर हे काय झालं? ए. नेक्स्ट वर्ड इज स्मॉल. तर हे डॅडी आणि स्मॉल वेगळे शब्द आहेत, तर हे काय झालं? बी. ठीक आहे, त्याच्यानंतर झालं फूट स्टेप्स. हे पण या दोन्हीशी कशाशी मॅच नाही होते, तर हे काय झालं? सी. तर हे काय झालं? ए बी सी. आता जी फोर्थ लाईन आहे त्याचं पाहू, तर काय लिहिलंय? फॉल. फॉल हा शब्द स्मॉलशी राईम करतो, तर म्हणून हे चुकी. आणि हा शब्द सेकंड लाईन मध्ये आहे, ह्याचं काय होतं? बी. तर म्हणून ह्याचं पण बी होईल. सपोज ह्याच्या जागी आणि कोणता शब्द असता जो की या तिन्हीशी नसता मिळाला, तर हे इथे डी होऊन गेलं असतं. कळलं तुम्हाला? तर हे झालं ए, डॅडी. स्मॉल परत हा ह्याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणून बी. फुटस्टेप्स हा दोन्हीपेक्षा वेगळा आहे म्हणून सी. आणि फॉल, फॉल हा सेकंड लाईनशी राईम करतोय म्हणून ह्याला परत आपण बी देऊ. तर ए बी सी बी ही रायमिंग स्कीम आहे. तुम्ही या पोएम मधला कोणताही स्टॅन्झा उचलला तर तुम्हाला हीच रायमिंग स्कीम दिसणार आहे. सपोज आपण फर्स्ट बघितला, आता आपण थर्ड बघूया की काय हीच रायमिंग स्कीम आहे. अप, बी, चाइल्ड, म्हणजे तिन्ही शब्द वेगवेगळे आहेत. तर ए बी सी. आणि लास्ट वर्ड लास्ट लाईनचा कोणता आहे? मी. तर हा मी पहा सेकंड लाईनशी भेटतोय, तर म्हणून इथे बी येईल. तर ए बी सी बी. तर ही या पोएमची रायमिंग स्कीम आहे. आता आपण जेव्हा क्रिटिकल अप्रिसिएशन लिहितो तर त्याच्यात काय काय लिहितो ती पण तुम्हाला लिहावी लागणार आहे ह्याच्यात. तर त्याच्यात तुम्हाला पोएमचं नाव, पोएटचं नाव, कोण पोएट आहे पोएमचं, त्याच्यानंतर या पोएम मध्ये काय म्हटलं गेलंय, सेंट्रल आयडिया काय आहे त्याचा, त्याच्यात रायमिंग स्कीम काय आहे, ह्याच्यात कोणकोणचे फिगर ऑफ स्पीच यूज केले गेलेत, म्हणून तुम्हाला मी फिगर ऑफ स्पीच सांगितले. अशा सगळ्या गोष्टी ह्याच्यात सांगाव्या लागतात. तर आता आपण ह्याच्या जे नेक्स्ट पेज वरती जे गोष्टी होत्या एखाद दोन सुटलेल्या त्या बघू. या सगळ्या एक्सरसाइजेस आपण आधी करून चुकले आहोत, तर या तर होऊन गेल्या. आता आपण नेक्स्ट बघू की काय आहे. हे पहा, नंबर 9 वरती आहे, थिंक ऑफ एन ओकेजन वेन यू डिड नॉट लाईक द डिसिजन ऍक्शन ऑफ युअर फॅमिली. एक तुम्हाला असा ओकेजन, असा एक टाइम तुम्हाला लक्षात करायचा आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या फॅमिली द्वारा घेतलेलं कोणतं ऍक्शन, डिसिजन, कोणता निर्णय नाही आवडला, बट रिअलाइज लेटर ऑन दॅट दे वर राईट. पण नंतर तुम्हाला कळलं की ते राईट होतं, ते सही होतं निर्णय त्यांचा.
राईट अबाउट इट इन 5 to 8 लाईन्स. तर अशा निर्णयाबद्दल 5 ते 8 लाईन्स मध्ये तुम्हाला लिहायचंय. ते आपण नेक्स्ट आपल्या पीपीटी मध्ये बघूया. आणि असंच हे तुमचं लास्ट आहे. हे अ लिटिल, ह्याच्यामध्ये ऍज मेनी फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस एज यू कॅन युजिंग अ लिटिल. तर ह्याच्यात त्यांनी असे दिले, असे तुम्हाला आणि काही फ्रेजेस बनवायचे, जसं अ लिटिल लेटर, जस्ट अ लिटिल स्मॉलर, असं तुम्ही खूप सारे असे बनवू शकतात फ्रेजेस आणि त्यांचा यूज करू शकता. ठीक आहे, हे तुम्ही स्वतः करा. आता आपण आपल्या नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. तर जो क्वेश्चन आता आपण वाचला होता की असा कोणता वेळ जेव्हा तुमच्या पेरेंट्सनी किंवा तुमच्या फॅमिलीने घेतलेला निर्णय तुम्हाला आवडला नसेल, तर त्याचं उत्तर पहा. वन्स माय पेरेंट्स वॉन्ट मी टू स्टॉप टॉकिंग टू वन ऑफ माय फ्रेंड. म्हणजे एकदा, वन्स म्हणजे एकदा, माझे पेरेंट्सनी म्हणजे आई वडिलांनी मला वॉर्न केलं, मला चेतावणी दिली की स्टॉप टॉकिंग, की बोलू नकोस, बोलणं बंद कर टू वन ऑफ माय फ्रेंड. एका माझ्या मित्राशी बोलायला मना केलं की तू याच्याशी बोलू नको, त्याची बोलणं सोड. बिकॉज ही शी वॉज नॉट अ गुड पर्सन, कारण की तो एक चांगला व्यक्ती नाहीये. तो किंवा ती, ही शी कोणी पण असू शकतं, कारण की बट आय डिडंट लिसन टू देम, पण मी त्यांची नाही ऐकली. लिसन म्हणजे ऐकणं. अँड कंटिन्यू टू मीट अँड टॉक, आणि मी कंटिन्यू केलं, मी मिळत राहिलो आणि बोलत राहिलो विथ हिम हर, त्या मुलाशी किंवा त्या मुलीशी. मी त्यांची नाही ऐकली, आई वडिलांची. अ फ्यू डेज लेटर म्हणजे काही दिवसानंतर ही शी टुक मी टू अ प्लेस, तर तो किंवा ती मला एका जागेवरती घेऊन गेला किंवा घेऊन गेली, विच वॉज नॉट गुड फॉर अस. जी जागा माझ्याकरता ठीक नव्हती, जी जागा जिथे आपल्याला नाही जायला पाहिजे, अशा टाईपची कोणची जागा होती. आय रिअलाइज्ड दॅट माय फॅमिली वॉज राईट. तर त्या क्षणी मला कळलं की माझी फॅमिली राईट होती, करेक्ट होती. अँड डिसाइडेड टू नेव्हर डिसरिगार्ड माय पेरेंट्स ऍडवाइस. आणि त्या क्षणी मी हे सोचलं, हे मी निर्णय घेतला की आतापासून मी आपल्या आई वडिलांचं, पेरेंट्सचं ऍडवाइस जे काही देतील ते, त्याला मी कधी मी असं नाही करेन आणि मी त्यांची गोष्ट ऐकेन. तर असा हा एक इन्सिडेंट मी इमॅजिनरी लिहिला. तुम्ही आपलं वर्णनही लिहू शकता, आपल्या मनाचं, आपलं काही खरं काही कधी असं झालं असेल तर ते तुम्ही लिहू शकताय आपलं. आता पहा, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम, जे मी तुम्हाला सांगितलं ते एक पॅराग्राफ फॉर्म मध्ये लिहिलंय, ते तुम्ही आपल्या कॉपीत लिहून घ्या आणि पहिले समजून घ्या. द टायटल ऑफ द पोएम इज वॉक अ लिटिल स्लो. सगळ्यात आधी टायटल घेऊन गेलं पोएमचं. पोएट ऑफ दिस पोएम इज अननोन, कारण की ह्याचे पोएट आपल्याला माहिती नाहीये, अननोन. The importance of the father as a role model is the central idea of the poem. म्हणजे या पोएमचा मध्यबिंदू काय, सेंट्रल आयडिया काय? इम्पॉर्टन्स ऑफ द फादर, पिताचं महत्व, वडिलांचं महत्व ऍज अ रोल मॉडेल, त्यांना रोल मॉडेल सारखं मानलं गेलंय, आणि हीच या कवितेचा मुख्य बिंदू आहे. The child in the poem wants to observe and imitate the life led by his her father. जो लहान पोर आहे, लहान मूल आहे या पोयम मध्ये, तो काय चाहतो की तो आपल्या वडिलांना ऑब्झर्व करणं चाहतो, म्हणजे त्यांचं निरीक्षण करणं चाहतो, नीट प्रकारे बघणं चाहतो. आणि इमिटेट म्हणजे त्यांची नकल, नकल म्हणजे असं नाही की चालण्या बोलण्याचं, म्हणजे त्यांच्यासारखा बनणं चाहतो तो. द लाईफ लेड बाय हिज हर फादर, जे जीवन जसं त्याचे वडील व्यतीत करतात तसंच तो पण करणं चाहतोय. तो किंवा ती, मुलगा मुलगी कोणी पण असू शकतं. अँड वॉन्ट्स हिम टू स्लो डाऊन हिज ऍक्शन्स. आणि तो मूल काय चाहतोय की वडील त्याचे जे आहेत ते आपले ऍक्शन, जे आपले कार्य थोडेस हळू करे, सो दॅट ही शी कुड अंडरस्टँड देम वेल, ताकी ते जे मूल आहे ते त्यांचे जे काम जे करतात त्यांना नीटशे समजू शके. अंडरस्टँड म्हणजे समजणं, समजू शके. द राईम स्कीम ऑफ द स्टॅन्झाज इज ABCD. हे मी तुम्हाला नीट प्रकारे समजावलंय आता. मेन फिगर्स ऑफ स्पीच इन द पोएम आर मेटाफर अँड अलिटरेशन. तर हे दोन फिगर ऑफ स्पीच ह्याच्यात यूज केलेले गेले आहेत. ठीक आहे, मेटाफर म्हणजे जेव्हा दोन गोष्टींची उपमा, जी तुलना केली जाते, तेव्हा दॅट इज मेटाफर. ठीक आहे. आणि अलिटरेशन, आणि तुम्हाला मी जितके लिहावलं त्यांचेही नावं तुम्ही ह्याच्यात ऍड ऑन करू शकताय. अ ड्रॅमॅटिक मोनोलॉग इन द पोएम इज इट्स स्पेशल फीचर. ह्याच्यामध्ये ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणजे एकच तो मुलगा बोलत चाललाय, तो दॅट इज ड्रॅमॅटिक मोनोलॉग. ठीक आहे, तो मुलगा आपल्याकडनंच बोलतोय आणि जो लिसनर आहे तो ऍक्च्युली त्याच्या समोर नाहीये. माय फेवरेट लाईन्स फ्रॉम द पोएम आर, जे माझे फेवरेट लाईन्स आहेत ते कोणचे आहेत? आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. तर हे माझे
फेवरेट लाईन्स आहेत या पोयमचे. आय लाईक द पोयम फॉर इट्स शिअर सिम्प्लिसिटी. मला ही पोयम का आवडते? ही इतकी सिंपल आहे, खूपच सिंपल पोयम आहे, एकदम साधारण भाषेत लिहिलेली आहे. देर आर नो डिफिकल्ट वर्ड्स इन इट. ह्याच्यामध्ये कोणते पण शब्द जे आहेत ते बिलकुल पण कठीण नाहीये. दिस हेल्प्स मी टू अंडरस्टँड द पोयम फुल्ली. आणि ह्याच्या कारणाने मी ही पोयम नीटचे समजू शकतो. इवन द इम्प्लाइड मिनिंग्स आर इझी टू गेस. आणि जे इम्प्लाइड मिनिंग्स म्हणजे जे की आपण धारणा करतोय त्यांची मिनिंग्सची, ती पण खूप सिंपल आहे. तशा प्रकारे ही पोयम खूप सिंपल आहे आणि मला समजात येऊन गेली नीटचे, तर म्हणून ही मला ही पोयम आवडते. तर आज आपण ही जी पोयम होती आज पूर्ण केली आणि ह्याला नीट प्रकारे समजलो. वॉक अ लिटिल स्लोअर मध्ये काय होतं हे आपण आज मागच्या 3 सेशन्स पासून समजात आलोय. ह्याची पोयमची पूर्ण सारगर्भित तुम्हाला मी अर्थ सांगितलाय, त्याचे विविध एक्सरसाइज सांगितले, ते तुम्ही परत से वाचा, परत करा. जितके फिगर ऑफ स्पीच आहे त्यांना समजा आणि मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. बी हॅपी, बी सेफ. थँक यू. हॅव अ नाईस डे.